काही पैशाचा व्यवहार झालेला आहे, असा घोडे बाजार झाला असता, काही झालं असं त्यांनी मला तुमच्या म्हणजे दादांवर किंवा टीम असा एकूण आरोप होतो की जातीयवादी आहेत. प्रशांत दादा नमस्कार. नमस्कार. आपलं पहिल्यांदाचं अभिनंदन. अनेकदा झालं आता प्रत्यक्ष आमच्या चॅनलसाठी. लोकहितवादी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमचं कालचं स्वच्छता अभियानही आवडलं. पहिल्यांदा असं कोणीतरी करतंय की रस्त्यावर उतरून सगळ्यांना घेऊन स्वच्छतेला प्राधान्य देत आहे. तर तुमच्या या कामालाही शुभेच्छा. पण मग पुढचं विजन काय राहील तुमचं उपनगराध्यक्ष म्हणून किंवा सगळं टीम वर्क म्हणून काय राहील? सर्वप्रथम तुम्ही माझ्या कामाची दखल घेतायत त्याबद्दल मनापासून खूप आभार तुमचे. श्रीदादा, माझे आमदार आपले श्रीदादा बापूसाहेब रवींद्र चौधरी, संपूर्ण नगरसेवक या सर्वांच्या एकमताने आणि त्यांच्या आपल्याबद्दल असलेल्या विचारांमुळे हे सगळं शक्य झालेले आहे. आज 12 अपक्ष, 12 नगरसेवक आघाडीचे, 12 नगरसेवक शिवसेनेचे अशी त्रिशंकू लढत झाली होती अंबळनेर परिषद मध्ये. याच्यामध्ये जवळपास 30% नगरसेवक म्हणजे पर्सेंटेज नुसार शहर विकास आघाडीचे आलेले आहेत आणि 28% शिवसेनेचे होते. त्यात 2 अपक्ष सहयोगी होते. म्हणजे 30 आणि 28, 58 आणि 42% जवळपास तुमचे अपक्ष आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ अपक्षांना धुरा सांभाळण्याची गरज होती. महत्वाचा विषय एक आहे की या सगळ्यांमध्ये मी एक मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तुतारी या चिन्हावरती मी लढलो. पवार साहेबांचे विचार घेऊन मी तत्व सोडले नाही आणि त्या विचाराने लढत होतो. त्यात मला माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्या जनतेने मला स्वीकारलं आणि त्यासोबत माझं विजन, कामाची पुढचं नियोजन आणि नगर परिषद मध्ये मी काय प्रशासक म्हणून काम करू शकतो याची दखल घेऊन दादांनी मला एक संधी दिली. त्यामुळे त्यांचे मनापासून खूप आभार. कुठल्याही प्रकारचं जातीय द्वेष न बाळगता तुमच्या म्हणजे दादांवर किंवा टीम असा एकूण आरोप होतो की जातीयवादी आहेत. विशेष कुठल्या हिशोबाने जातीय द्वेष केला त्यांनी ते म्हणजे मी मोकळं बोलतो. त्यांचे स्वीकृत सहयोगी सह त्यांचे 12 नगरसेवक आहेत. 12 नगरसेवक हे अल्पसंख्याक समाजाचे आहेत. अपक्षांमध्ये सुद्धा 5 नगरसेवक अल्पसंख्याक समाजाचे आहेत. एवढं असताना सुद्धा त्यांनी एक मराठा समाजाला एक संधी दिली. याच्यामध्ये त्यांचं राजकारण म्हटलं जाईल किंवा त्यांचं तुमचं म्हणणं आरोप होतोय किंवा कोणी म्हणे काही पैशाचा व्यवहार झालेला आहे, असा घोडे बाजार झाला असता, काही झालं असं त्यांनी मला, माझ्याऐवजी आणखी दिग्गज लोक होते, अनुभवी होते, त्यांचे तर स्वतःच्या पक्षातले बरेच काही श्रेष्ठ लोक होते, राजकारणाचा अनुभव होता, मला तर नवीन अनुभव होता. पण तरीच त्यांनी मला का संधी दिली की त्यांना वाटलं की ही एकमात्र व्यक्ती आहे आणि ही व्यक्तीच आजच्या कंडिशनला जर आपण हे केलं तर याच्यात कुठल्याही प्रकारचा पारिवारिक आम्ही हे करतोय, आमचाच पारिवारिक पुढाकार राहील, याला त्यांनी 100% खंडन केलं आणि कुठल्याही जवळच्या व्यक्तीला डावलून पक्षातल्या जुनं काम करणाऱ्या व्यक्तीला काही विचार न करता त्यांनी सरळ मला पदभार घ्यायला सांगितलं. स्वीकृत नगरसेवक पण गुलाब पाटील गुलाब पाटील केले. त्यांनी फार मेहनत घेतली. मोहन भाऊंनी खूप मेहनत घेतली कामामध्ये. त्याच्यामुळे त्याचं फळ मोहन भाऊ अल्टिमेटली मराठा समाजाचं काम होते. म्हणजे एक होता विषय की त्यांनी काम करणाऱ्या व्यक्तीची दखल घेऊन जबाबदारी दिलेली आहे. त्यात त्यांनी कुठल्याही प्रकारचं घोडेबाजार केला नाही, कोणावरती दबाव आणला नाही आणि त्यात कोणीही नाराज झालेलं नाही. दादांचं या प्रकारचं शैली मला ऐकण्यात होती पण माझ्या डोळ्यांनी पहिल्यांदा बघितलेली आहे. म्हणजे शिरीष दादांवर जो जातीवादाचा आरोप होतो तो एक 100% खोटा आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा पारिवारिक विचार केला नाही, त्यांनी काम करणाऱ्या व्यक्तीचा विचार केलेला आहे. नंदुरबार बद्दल जो विषय वारंवार येत होता त्याला वाईट वाटतं त्या गोष्टीचं. कुठल्याही गोष्टी असो, आता मार्केटची बरीचशी मंडळी बाहेर गावाला गेलेली आहे, तुम्हालाही ठाऊक आहे. काय गेले ते बाहेर गावाला, मग त्यांनी अंबळमध्ये पासून चर्चा करून इथंच पुढचं निर्णय घ्यायला पाहिजे होता. पहिले नगरसेवक पळवले जायचे, तुम्हालाही ठाऊक आहे. निकाल लागल्यापासून तर यात्रा पूर्ण. कुठली यात्रा झाली? कुठलीच नाही. कुठे बाहेर आम्ही जेवायला सुद्धा गेलो नाही. बरेच लोक म्हणायचे की तुम्ही अपक्ष आता इकडे बाहेर निघून जा, गोव्याला जा, 30+ जा. काय करायची गरज आहे?
ज्याचे विचार आहे, ज्याच्या मनात चांगल्या गोष्टी आहे, तो इथंच टिकप राहील. भूमिका इथंच थांबलो, भूमिका ठाम होत्या. इथं फक्त बऱ्याच लोकांनी चुकीचा गाईडलाईन देण्याचा प्रयत्न केला आणि त्या थोड्या म्हणजे वाईट वाटलं की प्रलोभन दिले गेले, 5 वर्ष आम्ही तुम्हाला हे पद देऊ, तुम्ही इकडे या. या गोष्टी चुकीच्या होत होत्या म्हणून आम्ही स्वतःहून सांगितलं, कारण की दादांचे चिरंजीव प्रथमेश बाबा हे उपनगराध्यक्ष पदासाठी नंदुरबारला त्यांची निवड होत होती. सगळ्यात मोठी गोष्ट, एखादा व्यक्ती रुसला किंवा त्या व्यक्तीने सांगितलं की आम्हाला हे मान्य नाहीये, तर रॅली निघाली नसती, फेटे बांधले गेले नसते, नगरसेवक जातीने हजर होते, उत्साहात होते, मोठी रॅली निघाली, शुभेच्छांचा वर्षाव झाला, माझे सत्कार अजून होत आहेत गावात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, अल्पसंख्याक समाज जास्त सत्कार करतोय. याच कारण एक की मला विकास करायचा, या सगळ्यांना नवने विषय, याच्यात कुठलाही उथळपणा नाहीये. पण मग याच्यामध्ये तुम्ही उथळपणा शब्द वापरला, त्यानंतर म्हणलं हे जे कामाची झलक दाखवता येतात, तर हे उथळपणाला कळकाट फार असं होईल, 4 सामान्य टिकेले फक्त, असा आरोप करतायत तुमच्यावर. माझं एकच म्हणणं आहे, मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणं, म्हणजे मी माझं स्पष्टीकरण देणं, या गोष्टी मला योग्य वाटत नाहीये. माझं एकच म्हणणं राहील की मी एक कामात करून दाखवलं. माझे कामाची पद्धत एकच आहे की मी स्वतः कामाला, हे माझं घरचं स्वतःचं काम आहे हे समजूनच मी काम करेल, कारण की अंमळे हा आपला एक परिवार आहे आणि शहराचा विकास म्हणजे माझ्या परिवारासारखं मी जर त्यात योगदान दिलं तर तो विकास सोपा होईल. आणि जसं कालच्या भूमिकेमध्ये मी स्वतः थांबलो बराच वेळ, 3 तास, काही जण आले असते, फोटो काढून निघून गेले असते, मला ते तसं करायचं नाहीये. आणि याच्यानंतर मी परत सगळे स्मारक, नदीची स्वच्छता आणि मेन मुख्य रस्ते, या अशा नवीन नवीन संकल्पना घेऊन स्वच्छतेकडे आपण लक्ष देऊ. स्वच्छतेच्या सोबतच आपल्याला अजून महत्वाचे विषय आहेत की ते रोड, रस्ते, गटर, शाळेचं ज्या बंद पडलेल्या शाळा आहेत त्या सगळ्या एकत्रित करून क्लस्टर स्कूलचं एक नियोजनचा प्रस्ताव तयार करतोय. येणाऱ्या या 15 तारखेला अजेंडानुसार सगळ्या समित्यांची निवड होईल. त्याच्यानंतर आम्ही आमच्या कामाचा धडाका जो आहे तो तेव्हा समजा लॉंग टाइम चालेल या दृष्टीने नियोजन चाललं 100%. येते 5 वर्ष, या 5 वर्षात 25 वर्षात जेवढे कामं होतील किंवा मागचे झाले असतील तेवढे आम्ही या 5 वर्षात करून दाखवू. तुम्ही 4-6 महिने चांगल्या कामासाठी कोणीही मला जर आडवं आलं, कोणीही आडवं आलं, तर मी त्याला 100% त्याचा पूर्ण पर्दाफाश करेल. चांगल्या कामाला माझ्या जवळच्या लोकांनी जर विरोध केला तर मी स्वतःहून त्यांचं नाव समोर आले की हे काम होऊ देत नाहीये. हा, चुकीच्या कामाला मी होऊ देणार नाही. मला कोणी सांगितलं की तर सही करा, ते पण होणार नाही. सगळ्यात एक चांगली गोष्ट राहील की आतापर्यंत मी बेदाग आहे, तर याच्या पुढेही माझा मी दाग लागू देणार नाही. मला सूचना करा, मार्गदर्शन करा, सांगा की अंमळीसाठी या गोष्टीची गरज आहे, मी 100% त्यासाठी तत्पर राहील. हे होते प्रशांत निकम, उपनगराध्यक्ष अंमळनेर. सामाजिक कार्यात ते अनेक वर्ष आहेत आणि त्यांनी विश्वास दिलाय लोकहितवादी चॅनल समोर की हे लॉंग टाइम चालणारं अभियान आहे आणि जे विरोधक टीका करतायत त्यांना कामातून उत्तर देऊ. शिरीषदादा जातीवाद करत नाही, काम बघून त्यांची प्रायोरिटी असते असं त्यांनी आता स्पष्ट केलंय. मी एक म्हणतो, काम लॉंग टाइम चालावं यासाठी आमच्या शुभेच्छा. सांगा ना. परिवर्तन व्हायला हवं हे सगळेच म्हणतात. परिवर्तनासाठी जवळपास गेल्या 3 पंचवार्षिक पासून आपण परिवर्तनच करत चाललोय. हे तुम्हालाही नोंद आहे, मला सांगण्याची गरज नाही. संपूर्ण अंमळी जनतेला माहितीये की आता परिवर्तनाची लाट आहे. किती परिवर्तन करायचं? आता समृद्धीकडे यायचंय. परिवर्तन खूप झालं, आपण आता समृद्धी करू. आणि परिवर्तन होऊन फक्त स्वतःचाच फायदा, स्वार्थ साधता आलेला आहे बहुतेकांना. आपण आता समृद्धी करून जनतेचा हे करू, त्यांना विश्वास देऊ, बस एवढंच सांगू इच्छितो. राहण्याचं वचन आहे त्यांचं आणि त्याच पद्धतीने त्यांची टीम पुढे जाणार असा त्यांनी आज लोकहितवादीला शब्द दिलेला आहे.